नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषी दर्शन या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपल्या भागातील बरेच शेतकरी बंधू फळ पिकांची लागवड करतात, पण या फळबागधारकांना या फळ पिकांमध्ये खत आणि पाणी व्यवस्थापन कसं करावं हा काही नवीन विषय नाही. पण अधिक उत्पादनासाठी आणि दर्जेदार फळांसाठी शास्त्रीयदृष्ट्या खत आणि पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तसंच मंडळी, आता उन्हाळा सुरू झाला आहे. अशावेळी या पिकांमध्ये सिंचन हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि यासाठी आपण या विषयावर आज चर्चा करणार आहोत. विषयाचं नाव आहे फळझाडांचे पाणी आणि खत व्यवस्थापन. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर विनोद राऊत सर यांना. राऊत सर हे कृषी महाविद्यालय नागपूर येथे उद्यान विद्या विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, आत्ताच आपण उल्लेख केला की उन्हाळा सुरू झाला आहे, तर अशावेळी या फळबागांना वाचवण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना कराव्या लागतील? शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रामध्ये अनेक फळपिकाची लागवड आपली केली जाते. त्यामध्ये मुख्यत्वे संत्रा आहे, आंबा आहे आणि इतर पिकं आहे. आता कुठलंही फळपीक म्हटलं की त्याला पाण्याची गरज असते. आता वर्षाचे 3 ऋतू असतात आणि उन्हाळा आता लागलेला आहे. अर्थातच उन्हाळ्यामध्ये त्याची रिक्वायरमेंट किंवा त्याची जे आवश्यकता आहे हे वाढते. आता बऱ्याच ठिकाणी आता असं असतं की कमी पाण्यामध्ये आपल्याला ते बागा जगवायच्या असतात. तर अशा वेळेस बऱ्याच शेतकऱ्याची कसरत होते. अशा कंडिशनमध्ये आपण जे पाण्याच्या ज्या पद्धती आहे त्याच्यामध्ये ठिबक सिंचनाची पद्धत ही आवर्जून वापरली गेली पाहिजे. आणि ज्या ठिकाणी ठिबक सिंचनी आहे आणि त्यामध्ये काही मल्चिंग म्हणतो आपण किंवा आच्छादनाचा जर वापर केला तर आपण बऱ्यापैकी आपल्या बागा ह्या उन्हाळ्याच्या ज्या तीव्रतेमध्ये आहे ते आपण वाचू शकू. मग आता सर, आपण जेव्हा पाणी देतो तर शक्यतो झाडाच्या मुळांना पाणी देतो, पण या क्षेत्रामध्ये जर तापमान जास्त असेल तर मग काय पर्याय करता येईल? त्यामध्ये आताच आपण ज्या पद्धतीने बोललो की तापमान जर वाढत असेल तर बाष्पीभवन त्यामधून वाढतो. जसं बाष्पीभवन वाढेल तशी पाण्याची गरजसुद्धा वाढते. तशाच याच्यामध्ये आपण पाण्याच्या आता पाळ्या आपण वाढवणार आहोत. शिवाय आपण जे आता म्हटलं आच्छादनाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये गौंडा आले, पालापाचोळ्या आहे, अतिशय लहान गोष्टी आहे या, पण तितक्याशा महत्त्वाच्या आहे. यामुळे बऱ्याचशा पाण्याची बचत होते आणि आपल्याला जे फळ पिके आहे त्यापासून आपल्याला तीव्रतेने वाचवता येईल. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा सर, कारण आपल्या इथल्या बहुतांश शेतकरी बंधूंकडे सिंचनाची सोय नाही किंवा ती कमी प्रमाणात आहे. तर मग अशावेळी त्यांना जर फळबाग जगवायची असेल तर काय उपाययोजना करता येईल? त्यामध्ये आताच हाच एक आहे की आपण ठिबक सिंचनाचा एक वापर तिथे आवर्जून करणे गरजेचं आहे. परंतु ते करत असताना आपल्याला अजून काही महत्त्वाचे मुद्दे त्याच्यामध्ये प्रकर्षाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे की बऱ्याच ठिकाणी आपण काही चुका करत असतो की एकच लाईन ड्रीप वापरतो, पण एकच लाईन आपण त्यातून वापरते. त्यामुळे पाण्याची भूक, झाडाची भूक आहे ती तेवढ्या पाण्यामध्ये भागत नाही. म्हणून आपल्याला डबल ड्रीप लाईन जी आहे ती आपल्याला लावणे अत्यंत गरजेचं आहे. आणि ते सुद्धा वापरल्यानंतर आपल्याला बऱ्याचदा आपण जे ड्रिपरसुद्धा वापरतो तर ते प्रेशर कॉम्पेन्सेट ड्रिपर जे म्हणतो आपण, की जेणेकरून सारख्या प्रमाणामध्ये सारख्या झाडांना ते पाणी ते जाता येईल. अशा पद्धतीचं नियोजन जर आपण केलं तर मला वाटते बऱ्यापैकी आपण बागा वाचू शकू. सर, याचा विपरीत मुद्दा म्हणजे अनावधानाने जर जास्त पाणी दिलं गेलं तर मग झाडांवर काय विपरीत परिणाम होतील? तर कुठलीही गोष्ट बघा की अति तिथे माती. बरोबर सर. आणि पाण्याचंसुद्धा तसंच आहे की पाणी आहे म्हणून त्याला पाटानं पाणी सोडून द्यायचं. त्याच्यामुळे बऱ्याचशे त्याच्यामध्ये दुष्परिणाम जमिनीवर सुद्धा होतात की त्याच्यामध्ये क्षार तयार होतील. क्षार झाले की त्याचा तुमचा साम वाढेल, pH वाढेल आणि जे घेणारे जे अन्नद्रव्य आहे ते झाड घेणार नाही. त्याच्यामुळे आपली जी रिक्वायरमेंट आहे, जी गरज आहे पाण्याची, ते झाडाची जी गरज आहे त्या गरजेला ओळखूनच आपण पाण्याचं नियोजन केलं पाहिजे.
त्याच्यामध्ये अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की त्याच्यामध्ये ऋतू आहे, त्याच्यामध्ये जमिनीचा प्रकार आहे, झाड कुठले आहे, कुठलं फळ पीक आहे, बरोबर. त्या कुठल्या फळ पिकाला किती पाणी लागेल. आता संत्रा असेल तर संत्र्याला किती पाणी लागते त्याचं प्रमाण ठरलेलं आहे. आंबा आहे त्याला किती किती पाणी लागते त्याचं प्रमाण ठरलेलं आहे. तर त्या झाडाच्या याच्याप्रमाणे, जमिनीच्या मजदुराप्रमाणे आणि जो ऋतू आहे त्या ऋतू ह्या तिन्ही जे चार फॅक्टर्स आहे ते फॅक्टर ओळखूनच आपण पाण्याचं नियोजन केलं पाहिजे. बरोबर. सर, याला जोडून मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की उन्हाळा आहे, तापमान वाढतो आहे, बऱ्याच शेतकरी बंधूंकडे सिंचनाची सोय नाही, अशा वेळी झाडांवर ताण असतो, मग त्यांनी काय उपाययोजना करावी? त्यामध्ये हाच अजून मुद्दा त्याच्यामध्ये परत येतो की काही अँटी ट्रान्सपरंट जे असतात की बाष्पीभवनाचं प्रमाण हे कमी करतं. बाजारामध्ये उपलब्ध केओलिनसारखं एक केमिकल असतं, त्याच्यामध्ये जर आपण स्प्रे घेतला तर बाष्पीभवन कमी होते आणि पाण्याची गरज कमी भागते. दुसरी गोष्ट मगाशी तुम्हाला सांगितलीच की ते आच्छादन हे अतिशय सोपा आणि इझिली अवेलेबल असलेला प्रकार आपल्याला त्यामध्ये करता येईल. बरोबर. इतर पिकांमध्ये आपण वापसा याविषयी बरीच चर्चा करतो, मग फळ पिकांना सुद्धा हा नियम लागू आहे? अगदी बरोबर आहे. बऱ्याचदा कसं होते की काही टेक्निकल मुद्देसुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजे. शेती करायची आणि पाणी द्यायचं इथपर्यंत आपण न थांबता त्याच्यामध्ये काही शास्त्रीय कारणं आहे काही सुद्धा बघितलं पाहिजे. तर वापसा बऱ्याचदा आपण संबोधतो की माझी जमीन वापसाल्यानंतर मी हे पाणी द्यायला पाहिजे, पण वापसा काय हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. बरोबर. जमिनीमध्ये 50% हवा आणि 50% पाणी जेव्हा असेल त्याला आपण वापसा म्हणतो. अशी कंडिशन जेव्हा येते तेव्हाच आपण पाणी त्याला झाडाला दिलं गेलं पाहिजे. नाहीतर आपण ही कंडिशन न बघता आपण जर पाणी देत गेलो तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला त्याचा क्षार वाढतील, क्षार वाढल्यानंतर त्याची जमिनीची सामू वाढेल आणि अशा कंडिशनमध्ये आपण खतं किती टाकली, किती खर्च केला जमिनीवरती किंवा शेतीवरती, तर त्याचा आपल्याला फारसा काही म्हणजे फायदा होणार नाही. बरोबर. सर, मग पुढचा प्रश्न शेतकरी बंधूंच्या मनात नक्कीच हा असेल की मग पाणी देण्याची योग्य पद्धत कोणती? पाण्याची योग्य पद्धत म्हणजे बऱ्याचदा आपण पूर्वीपासून बघितलं होतं की पाटाचं पाणी आपण देत होतो. हो, पाटपाणी. आणि जेव्हा सूक्ष्म जे सिंचन होतं त्याच्या अगोदर जे बघितलं आपण तर रिंग पद्धती त्याच्यामध्ये होती. तर ज्यांच्याकडे सूक्ष्म सिंचनाची पद्धत नाही आहे किंवा त्याच्याकडे ते आपण वापरू शकत नाही अशा ठिकाणी रिंग पद्धत, डबल रिंग पद्धत आपण वापरली पाहिजे. बरोबर. म्हणजे एका झाडाला 2 रिंग करून जेणेकरून झाडाच्या खोडाला ते मातीने लागता त्याच्या भोवताली पाणी गेलं पाहिजे, जेणेकरून कुठली इजा त्या पाण्यापासून किंवा जमिनीपासून त्याच्या खोडाला होणार, झाडांना होणार नाही. पण आपण असं म्हणतो की पाणी द्यायचं हे ठरलं, पण नक्की द्यायचं किती? आता ते सुद्धा एक प्रमाण ठरलेलं आहे. आपण जसं म्हटलं की मगाशी ऋतू आहे, झाडाचं वय आहे, जमिनीचा मजदूर आहे, हे फॅक्टर कन्सिडर करून समजा आता उन्हाळा असेल तर आपल्याला साधारणतः 10 ते 15 दिवसाच्या अंतराने पाणी दिलं गेलं पाहिजे. हिवाळा असेल तर 8 ते 9 दिवसाच्या अंतराने पाणी दिलं गेलं पाहिजे. पावसाळा असेल तर जर पाण्याचा खंड पडला असेल तरच त्या कंडिशनमध्ये पाणी दिलं गेलं पाहिजे. तर हे जे प्रमाण ठरलेलं आहे ते त्या पद्धतीनं आपण पाण्याचं नियोजन आपण शेतकऱ्यांनी केलं गेलं. बरोबर. एक प्रश्न माझ्या मनात की पाणी द्यायचं पण केव्हा? सकाळी द्यायला योग्य आहे, दुपारी की सायंकाळी? अर्थातच बाष्पीभवन हा महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे. कारण जेव्हा आपण पाणी देतो बाष्पीभवन होते. समजा आपण एखाद्या शेतकऱ्यांनी 12 ते 3च्या दरम्यान किंवा जेव्हा उन्हाचा प्रकार असते पाणी दिलं तर जेव्हा आपण पाणी देतो सोबत त्याचं बाष्पीभवनसुद्धा चालू असतं. अशा कंडिशनमध्ये आपण जे अर्ध पाणी देतो अर्ध पाणी बाष्पीभवनात उडून जातं, त्यामुळे विशेष पाणी त्यामध्ये होत नाही. तर माझं सबमिशन असं आहे त्याच्यामध्ये की शक्यतो जर पाणी सकाळच्या वेळेला जर देता आलं किंवा संध्याकाळच्या वेळेला देता आलं, संध्याकाळच्या वेळेला म्हणजे 4च्या दरम्यान किंवा 3 नंतर जर पाणी देता आलं 3 ते 6. परंतु बऱ्याचदा अडचणी अशी होती की आता आपण इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम असतो, शटडाऊन असते, शेतकऱ्यांना अनेक प्रश्न आहेत. आपण जरी म्हटलं का सकाळी द्या संध्याकाळी द्या, पण शक्यतो तर जर शक्य झालं तर सकाळ आणि संध्याकाळ दरम्यान जर पाणी दिलं तर बाष्पीभवनाचं प्रमाण कमी होईल आणि झाडाला योग्य ते पाण्याचं जे पाण्याची भूक आहे ते भागवता येईल. बरोबर. पण काही शेतकरी बंधूंनी जर नुकतीच लागवड केली असेल, नवीन कलमं असतील, अशावेळी काय नियोजन करावं? जे पहिल्या वर्षाचे झाडं असतील त्यामध्ये ड्रीप जर टाकता आली आपल्याला तर सिंगल ड्रीप लाईन आपल्याला टाकलं गरजेचं आहे. जसं मी मगाशी म्हटलं का तुम्हाला मोठे झाडं असतील तर डबल ड्रीप टाकायला पाहिजे, पण एक वर्षा झाडं जर असेल तर सिंगल ड्रीप टाकता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये मडका सिस्टीम येते की जे आपण अर्धन पॉट असतात ते ठेवायचे, त्याला एक छोटंसं छिद्र पाडायचं
आणि त्यामध्ये पाणी भरून ठेवून द्यायचं, जेणेकरून ड्रीपसारखं हळूहळू त्यामध्ये पाणी ते जाईल. दिला जाईल. तर अशा पद्धतीनं जर आपण केलं पहिल्या वर्षी किमान, तर असे एका वर्षात झाडं आपण वाचू शकतो. पण मात्र सेकंड इयरच्या नंतर मात्र आपल्याला हे असे प्रयोग करता येणार नाही. आपल्याला शेवटी जे रेग्युलर पाण्याची सिस्टम्स आहे त्या सिस्टममध्येच आपल्याला जावं लागेल. बरोबर. सर, एक थोडासा तांत्रिक मुद्दा, की शेतकरी बंधू म्हणतात की पाण्याचा सामू, ज्याला आपण pH म्हणतो, तो किती असायला हवा? सामूचं आणि तुमचं प्रोडक्शन म्हणा किंवा त्याचं उत्पादन म्हणा, झाडाची वाढ म्हणा, हे अत्यंत जवळचा संबंध आहे. बऱ्याचशा ठिकाणी आपण याचं निग्लिजन्स करतो किंवा आपण बाजूला ठेवतो. पण ज्या शेतकऱ्यांनी सामूचं महत्त्व ओळखलं असेल त्याला बाकीच्या गोष्टी सगळ्या आपोआप येतील. जसं जर आपण एक्झाम्पल घेतलं झालं तर 6.5 ते 7.5 त्याचा सामू असला पाहिजे. बरोबर. पाण्याचा सामू असला पाहिजे. जर का 7.5च्या वर गेलं, ते जर अल्कली सॉईल झाली, क्षारयुक्त जमीन होतील. क्षारयुक्त जमीन झाली तर जे तुम्ही खतं टाकाल ते जे मुळं घेण्याची त्याची कॅपॅसिटी राहणार नाही. बरोबर. म्हणजे जेणेकरून आपण खतं जरी टाकले, म्हणजे यातून खर्च जरी केला, पण ते झाडं घेऊ शकणार नाही. त्याचा उपयोग काय झाला? म्हणून जर आपण त्याचा सामू जर व्यवस्थित ठेवला 6.5 ते 7.5च्या दरम्यान, तर बाकी आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. की मी शुअर राहील की हमखास माझं टाकलेलं खत हे माझं झाड आता जमिनीला उपलब्ध. खाते. बरोबर. सर, असाच एक मुद्दा, तो म्हणजे EC बद्दल काय सांगाल? EC सुद्धा क्षारासोबत संबंधी आहे. अच्छा. आता 1.5च्या वर जर EC नको आपल्याला, बरं का, आणि 1.5च्या वर जर EC गेली तर परत क्षारयुक्त हे जमिनीचा भाग आला. आणि जर क्षारयुक्त आला तर मगाशी सांगितल्याप्रमाणे परत तो विषय आला की तुम्ही क्षार वाढले, खतं घेणार नाही, खतं टाकलेले तुमचे वाया जातील. म्हणून EC सुद्धा आणि सामूसुद्धा प्रयोगशाळेमध्ये जाऊन याची तपासणी करणे गरजेचं आहे. जेणेकरून मी माझं जे खत टाकणार आहो की माझं जे मी खर्च करणार आहे ही योग्य दिशेने जाते किंवा नाही, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. पण शेतकरी बंधूंनी म्हटलं की माझ्याकडे जो पाण्याचा स्रोत आहे ते खारं पाणी आहे, मग ते फळ पिकांना देता येईल का? नाही, खारं पाणी जर असेल तर ते देता येणार नाही. त्याचं नियोजन त्या शेतकऱ्यांना त्या दृष्टीने करायला पाहिजे. खारं पाणी दिलं तर परत आपण ते अल्कली सॉईल होईल, परत झाडाचा तोच मुद्दा परत येईल. ते क्षार पाणी असेल तर ते झाडाला देऊ नये. बरोबर. सर, अत्यंत छोट्या छोट्या बाबी आहे पण तितक्याच महत्त्वाच्या आहे. या विषयावर चर्चा आपण पुढेही चालू ठेवणार आहोत, पण तुर्तास वेळ झाली आहे ती एक छोटीशी विश्रांती घेण्याची. मंडळी, कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करत होतो ती फळझाडांचे पाणी आणि खत व्यवस्थापन याविषयी, आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत राऊत सर. सर, विश्रांतीपूर्वी मला असं विचारायचं होतं की पाण्याची उपलब्धता जर कमी असेल तर शेतकरी बंधू ठिबक सिंचनाचा पर्याय करू शकतील? अर्थातच, कारण जेव्हा पाणी कमी असेल तेव्हा ठिबक सिंचनाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. आणि त्यामुळे जे सूक्ष्म जे म्हणतो आपण, काही स्प्रिंकलर लावून किंवा त्याची ह्युमिडिटी जे मेंटेन करता आलीच ते आपल्या बागेमध्ये, तर त्या पद्धतीने सुद्धा आपल्याला करता येईल. पण ठिबक सिंचन हा एकमेव त्याच्यामध्ये एक पर्याय आहे. बरोबर. जर कमी पाणी असेल तर. अच्छा. सर, साधारणतः फरवरी मार्च महिना म्हटला की आंब्याला मोहर आलेला असतो. मग काही शेतकरी बंधू म्हणतात की अशावेळी जर पाणी दिलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. काय सांगाल? बरोबर आहे. शक्यतो जेव्हा मोहर असतो तेव्हा पाणी देऊ नये. आणि पाणी देण्याचं जर त्याला झालं तर वाटाण्यासारखे जेव्हा फळं असतात तेव्हा मात्र त्याला पाणी दिलं गेलं पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंब्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की ऑक्टोबरमध्ये त्याचं जे आहे खतं दिली गेली पाहिजे. कारण नाहीतर काय होतं की तुमची पालवीची येऊन तुम्हाला फुलं येणार नाही, नुसती पालवीची येईल. तर खताचं नियोजनसुद्धा त्या पद्धतीनं आपलं केलं गेलं पाहिजे. बरोबर. आणि आजचा आपला दुसरा मुद्दासुद्धा खत व्यवस्थापनाबद्दलच आहे. तर मला असं विचारायचं आहे सर की माती परीक्षणावर आधारित शेतकरी बंधू खतं मात्र देत नाहीत. त्यामुळे मग शेतकरी बंधूंनी माती परीक्षण कधी करावं? साधारणतः माती परीक्षण हे 2 ते 3 वर्षामध्ये नक्की केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतरच खताचं नियोजन केलं गेलं पाहिजे की आपल्या जमिनीमध्ये नक्की काय कमी आहे. सूक्ष्म अन्नद्रव्य कमी आहे की नत्र आहे, पालाश आहे, पूर्वद आहे, की दुय्यम अन्नद्रव्य कमी आहे, याचा अभ्यास केल्यानंतरच त्यांनी ते वापरले गेले पाहिजे. अन्यथा आपण माती तपासता न केलं तर आपल्याला त्याचा खर्च अपव्यय होईल आणि खर्च वाया जाईल. एक चर्चेचा विषय की सध्या सगळ्यांच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब ज्याला म्हणतो ते कमी आहे. मग अशावेळी काय शेतकरी बंधू करू शकतील? हा खूप मोठा प्रश्न आहे. हा नुसता आपल्यापुरता नाही, हा राष्ट्रीय प्रश्न झालेला आहे आता, असं म्हणायला हरकत नाही.
कारण दिवसेंदिवस रासायनिक खताचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत चाललेला आहे. त्याच्यामुळे जो कर्बाचं प्रमाण आहे खूप कमी होत आहे आणि जिथे कर्बाचं प्रमाण कमी होत असेल तिथे तुमचं प्रोडक्शन म्हणा किंवा तुमची उत्पादकता हे कमी होईल. तशा वेळेस आपल्याला हिरवळीचे खतं हे आता जास्तीत जास्त वापरली गेली पाहिजे. अच्छा. जसं आता बोरू आहे, धेंचे आहे, असे खतं जर आपण वापरली तर निश्चित स्वरूपामध्ये त्याचा कर्ब वाढेल आणि 0.5च्या वरच कर्ब हा त्याचा असला पाहिजे. त्याच्या खाली जर असेल तर जमीन हे नासुपीक म्हटले तरी चालेल. बरोबर. मग अशी तुम्ही बोलताना सांगितलं सर की पाण्याचा सामू अत्यंत महत्त्वाचा आहे, तसंच जमिनीचा सामूसुद्धा महत्त्वाचा आहे. अगदी बरोबर आहे. जमिनीचा सामूसुद्धा तुमचा न्यूट्रल असला पाहिजे, 6.5 ते 7.5च्या दरम्यान असला पाहिजे. त्याचीसुद्धा अल्कलीकडे जर वाटचाल झाली त्या जमिनीची तर ते सुद्धा तुम्हाला क्रॉपसाठी किंवा पिकासाठी हे अपायकारक आहे. त्याची घेतलेले अन्नद्रव्यसुद्धा ते घेणार नाही. म्हणजे जमिनीचा सामू आणि पाण्याचा सामू हे दोन्ही गोष्टी तपासणं फार गरजेचं आहे. आता सर काही शेतकरी बंधूंकडे आपण ज्याला चुनखडीयुक्त जमीन म्हणतो ती दिसते, मग अशावेळी काय करावं? आता विदर्भाचा जर विचार केला आपण तर संत्र्याची लागवड करायची आहे तर 12%च्या चुनखडी नाही पाहिजे. नको. जर चुनखडी जास्त असेल आणि अशा जमिनीमध्ये जर आपण झाडं लावल्या गेली परत तो प्रॉब्लेम येतो. उपलब्ध जे अन्नद्रव्य आहे जमिनीमध्ये आहे ते झाड घेऊ शकत नाही, मुळं घेऊ शकत नाही. म्हणून चुनखडीचं प्रमाण हे तुम्हाला 12%च्या कमी असणं हे अत्यंत आवश्यक आहे. मग आता माझ्या फळ पिकांना मला खत द्यायचं आहे, मग पाणी केव्हा द्यायचं? खत देण्याच्या आधी की नंतर? जेव्हा तुम्हाला खतं द्यायची आहे, खतं दिल्यानंतर काय होतं की ग्रॅन्युलर खतं बरेचसे असतात, त्यामुळे लगेच ते विरघळत नाही. त्यामुळे खतं दिल्यानंतर लगेच जर पाणी दिलं तर ते विरघळतील आणि तुम्हाला ज्या झाडाला आहे ते प्रॉपरली ते खतं तुम्हाला त्याची मिळतील. म्हणून खतं टाकल्यानंतर लगेच पाणी देण्याची प्रक्रिया हे आपण करायला हवी. सर बरेच वेळा असं होतं की अतिवृष्टी होते, तर मग अशा वेळी सुद्धा खताचं व्यवस्थापन आपल्याला करावं लागेल. अगदी बरोबर. कारण झाडाला माहीत नाही की अतिवृष्टी झाल्यामुळे मला काही ते अन्नद्रव्याची गरज नाही, परंतु अन्नद्रव्याची त्याला तेव्हाही गरज असते. आणि आपल्याला माहीत आहे की जे मुख्य अन्नद्रव्य आहे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश हे 2 स्थिर आहे, परंतु नायट्रोजन हा अस्थिर आहे. तो पाण्याच्या दिशेनं तो वाहून जातो आणि अशा कंडिशनमध्ये जर त्याला नत्र मिळालं नाही तर त्याची शाखीय वाढसुद्धा पाहिजे तशी होणार नाही. तर अशा याच्यामध्ये फोलियर स्प्रे एखादा घेतला तर तो कोणता घ्यायचा आहे? 19-19-19 म्हणजे 19% नायट्रोजन, 19% फॉस्फरस आणि 19% पोटॅश. हे जर 19-19-19 जर फोलियर स्प्रेने घेतलं तर ते जे झीज ते त्याच्यामधून भरून निघेल आपली. बरोबर. सर शेतकरी बंधूंचा एक ठोकताळा असतो की जिथे सावली असते बाराची किंवा घेरा जो म्हणतो आपण झाडाचा, तिथे खत टाकायचं, ते योग्य आहे का? आता शास्त्रीयदृष्ट्या तर प्रूव्ह झालेच आहे, पण आपले जे पूर्वज आहे पूर्वजापासूनच त्यांना माहिती आहे की जेव्हा 12 वाजताची सावली असते आणि तो जो घेर असतो त्या घेरामध्येच पांढरी मुळं असतात. पांढरी मुळे म्हणजे जे ॲक्टिव्ह मुळं असतात. 2 प्रकारची मुळं असतात. जे सोटमुळं असतात ते फक्त झाडाला पक्क धरून ठेवतात आणि जे पांढरी मुळं असतात ती काय असतात की ते अन्नद्रव्य शोषून घेण्यासाठी असतात. म्हणून पांढरी जे मुळं असतात हे त्या सावलीच्या घेरामध्ये असतात आणि जर आपण चूक केली खतं टाकण्याची की अगदी बुडाजवळ जर खत टाकले तर ते पांढऱ्या मुळ्यापाशी येणार नाही आणि खताचा तुमचा फारसा उपयोग होणार नाही. म्हणून आपण जे बोललात की उन्हाच्या जो सावली असते त्या सावलीच्या घेरामध्ये जर खत टाकलं तर आपण त्याचा योग्य फायदा घेऊ शकू. बरोबर. सर नॅनो युरियासारखे असे अनेक पर्याय आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे, पण परत एकदा वेळ झाली आहे ती छोटीशी विश्रांती घेण्याची. मंडळी कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर विनोद राऊत सर आणि आपण चर्चा करत होतो ती फळझाडांचे पाणी आणि खत व्यवस्थापन याविषयी. सर विश्रांतीपूर्वी आपण नॅनो युरियाचा उल्लेख केला, मग फळबागांमध्ये सुद्धा याचा वापर आपल्याला करता येईल? अगदी करता येईल. आता नॅनो युरिया आपल्याला फळ पिकामध्ये वापरता येईल, इतर पिकामध्ये सुद्धा वापरता येईल. ज्या ठिकाणी 1 पोतं युरिया जी आपल्याला गरज होती त्या ठिकाणी 100 mlच्या युरियामध्ये नॅनो युरियामध्ये आपल्याला गरज भागत आहे. अर्थातच आपण बऱ्याचदा बोलतो की जेवढा युरिया फायद्याचा आहे तेवढासुद्धा हानिकारकसुद्धा आहे. जमिनीची पोत त्याच्यामधून खराब होते. म्हणून बऱ्याचदा आपण म्हणतो आहे की युरियाचा वापर हे कमी झाला पाहिजे आणि म्हणून नॅनो युरिया जर आपण वापरला फोलियर स्प्रेनी तर त्याचा फायदा झाडाला होईल आणि जमिनीची पोतसुद्धा त्याच्यामध्ये राखता येईल. म्हणजे 2 दुहेरी त्याच्यामधून फायदा होईल. याच्यामध्ये कमी क्वांटिटीमध्ये आपल्याला त्याचा जास्त वापर करून घेता येईल. बरोबर.
सर, एक प्रश्न की बहार व्यवस्थापनामध्ये खताचं नियोजन कसं करायचं? कुठलाही बहार घ्यायचा आहे, तो संत्रा असो, आंबा असो, त्याच्या अगोदर त्याला खतं देणे गरजेचं आहे. त्याला साधारणपणे मुख्य अन्नद्रव्ये मिळणं पहिले अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, पोटॅश आहे. परंतु जेव्हा झाडाचा आपल्याला म्हणजे झाडं फोडतो किंवा म्हणतो आपण त्याला फ्लावरिंग येण्याचं आहे, तेव्हा फॉस्फरस आणि पोटॅशिक फर्टिलायझर हे आपलं देणे गरजेचं आहे, जेव्हा की नायट्रोजनची तेव्हा त्याला गरज नाही. आणि त्याच्यानंतरच त्याला आपण पाण्याचं नियोजन केलं पाहिजे, पाणी फोडलं गेलं म्हणजे पाहिजे. आत्ताच आपण पोटॅश किंवा पालाशचा उल्लेख केला, तर ही फळांची जी पक्वता आहे, अशावेळी पालाशचा वापर करणं कशा पद्धतीने फायदेशीर ठरेल? पालाचा मुळामध्ये तोच एक मुख्य रोल आहे की फळामध्ये गोडी आणणे आणि फळाची जो रंग आहे, क्वालिटी आहे, प्रोडक्शन आहे, हे वाढवणे. म्हणून पोटॅशचा जो वापर आहे हा आपण फळाच्या शेवटी जे म्हणतो परिपक्वता आहे त्या दरम्यान जर केलं तर आपल्याला त्याची फळाची गोडी, बरोबर, कारण कुठे बाजारामध्ये आपण जर फळ विकणार आहोत तर शेवटी ग्राहकाला त्याची गोडी आवश्यक आहे. त्याच्यामुळे पोटॅशचा हा रोल त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. बरोबर. शेतकरी बंधू आजकाल विद्राव्य खतांचा वापर फार करतात, तर ही विद्राव्य खतं आणि फर्टिगेशन याचा काय संबंध, काय सांगाल? फर्टिगेशन आणि खतं हे अत्यंत जवळचा संबंध त्याचा आहे, कारण फर्टिगेशनच्या माध्यमातूनच तुम्हाला विद्राव्य अन्नद्रव्य देता येते. आता हे कुठले आहे की कारण फार सोपी पद्धत त्याच्यामध्ये आहे. पूर्वी आपण खतं द्यायचो तर रिंग करायचो, रिंग केल्यानंतर त्याला अनेक मजूर लागायचे, मनुष्यबळ लागायचा, खर्च यायचा आणि ते उपलब्धता व्हायला सुद्धा त्याला बरेचसे दिवस लागायचे. बरोबर. कारण ती विरघळणार, त्याला पाणी आल्यानंतर त्याचं हे होणार. परंतु फर्टिगेशनच्या माध्यमातून जर आपण विद्राव्य खतं गेले तर इन्स्टंट त्याला जे म्हणतो आपण, जसं आता एखाद्या पेशंटला सलाईन लावतो, सलाईन लावल्यानंतर लगेच ताजा तवाना होतो, तशा पद्धतीने ते झाडाचं आहे. त्याच्यामुळे आपण 1919 आहे, 05234 आहे, 1261 आहे, अशा पद्धतीचं खतं वापरली. 13045 आहे, 13045 अत्यंत चांगलं खत आहे की त्याच्यामध्ये फळामध्ये याची गोडी येते, फळाचा कलर येतो. तर अशा पद्धतीचे जर आपण खतं वापरली फर्टिगेशनच्या माध्यमातून तर मला वाटते त्याचा अनेक फायदा आणि मनुष्यबळसुद्धा त्याच्या वाचेल आणि आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल आणि चांगल्या क्वालिटीचं मिळेल, प्रतीचं मिळेल. अच्छा, म्हणजे दर्जा पण सुधारेल, दर्जा पण त्याच्यामध्ये उत्पादन सुद्धा. सर, काही शेतकरी बंधू जे आहेत आपले, ते नैसर्गिक पद्धतीने शेती करतात, तर अशावेळी जीवामृतचा वापर सुद्धा फळबागांसाठी करता येईल? खूप मोठ्या प्रमाणामध्ये, कारण आता नैसर्गिक शेतीचा खूप मोठा वापर आता होतो आहे आणि आता महाराष्ट्र शासनाच्या स्तरावर सुद्धा आता नैसर्गिकचा वापर करावा याच्यासाठी मोठे प्रयत्न होत आहे. विद्यापीठाकडनं सुद्धा त्यासाठी प्रयत्न होत आहे. तर अशा वेळेस जर नैसर्गिक शेती जर आपण केली, त्याला ऑर्गॅनिक शेती म्हणतो आपण, ते जर केली तर अत्यंत फायद्याचं आहे. जमिनीची पोत सुधारेल. मग अशी आपण जे बोललो की सेंद्रिय कर्ब, हा कर्ब जो जमिनीमध्ये आता दिवसेंदिवस ढासळत आहे, तो आपल्याला कुठेतरी 1च्या आसपास न्यावा लागेल. तो बऱ्याचशा ठिकाणी 0.5च्या खालीच आहे, जो 0.5च्या वर पाहिजे. तर हा अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहे. आणि जमीन जर राहिली तर आपण वाचू, आणि आपण वाचलो तर पिकं वाचतील. हे जर आपल्याकडे जर राहिलं तर मला वाटते आपला शेतकरी चांगला सुखावेल आणि त्यामधून ह्या चक्रव्यूहातून बाहेर पडेल. बरोबर. सर, अनेक छोट्या छोट्या तांत्रिक बाबींबद्दल आपण अतिशय सविस्तर माहिती करून दिली. मंडळी, वर करणे आपल्याला असं वाटतं की फक्त खत द्यायचं आणि पाणी द्यायचं, पण आजच्या चर्चेंती आपल्याला यातले तांत्रिक बारकावे जे आहे ते नक्कीच कळले असतील. त्यामुळे यापुढे शास्त्रीय पद्धतीनेच आपण खत आणि पाण्याचं व्यवस्थापन कराल असा मला विश्वास वाटतो. यासाठी सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने तसेच नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी राऊत सर यांचे आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.